जय जय गुरुदेव दत्त। हरतालिकेची पूजा विधी, माहिती, कथा आणि आरती जाणून घेऊया। श्रावण सरला की सर्वांना वेध लागतात ते गणपतीचे। भाद्रपद चतुर्थीला श्री गणेशाची पार्थिव पूजा केली जाते। त्यापूर्वी भाद्रपद तृतीयेला हरतालिकेची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे। कुमारिका आणि सुहासिनी हे व्रत करतात। हरतालिकेच्या व्रतात उमा माहेश्वराचे पूजन केले जाते। प्रामुख्याने सिंधुदुर्ग, गोवा, कर्नाटक किनारपट्टी भागामध्ये अनेक कुटुंबांमध्ये आजही गणपतीच्या दिवशी उमा माहेश्वराचे पूजन केले जाते। या दोघांचे पूजन झाल्याशिवाय गणेश पूजन केले जात नाही अशी यामध्ये प्रथा आहे। तर प्रत्येक भागामध्ये ही प्रथा वेगवेगळी असू शकते। तर या दिवशी व्रत कसे करायचे? तर हरतालिकेचे व्रत करताना संपूर्ण दिवस निर्जळी उपवास करून दुसऱ्या दिवशी याचे पारणे केले जाते। त्यामागील आशय काय आहे हे आपण आता समजून घेऊया। तर हरतालिका म्हणजे काय? तर हरिता म्हणजे जिला नेले ती, आणि आली म्हणजे सखी। हरिता म्हणजे पार्वती आणि आली म्हणजे सखी, तिची मैत्रीण। तर पार्वतीला शिवप्राप्तीसाठी सखी तपश्चर्येला घेऊन गेली, म्हणून या व्रताला हरतालिका व्रत असे म्हणतात। भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षातील तृतीयेला हरतालिकेचे व्रत केले जाते। हरतालिका व्रत कुमारिका आणि विवाहित स्त्रियांनी करायचे व्रत आहे। देशातील अनेक भागात सखी आणि पार्वती यांची शिवलिंगासहित मूर्ती आणून यांची पूजा करण्याची पद्धती प्रचलित आहे। सकाळी नित्योपचार उरकल्यानंतर हरतालिका व्रत पूजनाचा संकल्प करावा। पार्वती आणि तिची सखी यांच्या मूर्त्या ज्या मातीच्या बाजारामध्ये मिळतात त्या आणून त्यांची पूजा आपण करू शकता, किंवा घरीच मातीच्या छोट्या मूर्त्या बनवून त्याही आपण ठेवू शकता या पूजेसाठी। या दिवशी वाळूचे शिवलिंग तयार करून त्याची पूजा केली जाते। एक सुपारी ठेवून त्याला गणपती म्हणून त्याचेही पूजन करावे। याचबरोबर हिरव्या बांगड्या पार्वतीला वाहाव्यात आणि विविध प्रकारची झाडांची पत्री, पाने आणि फुलं वाहावी। याचबरोबर बेलपत्रही वाहावे आणि ओटी भरावी। ओटी भरताना यामध्ये आपण ब्लाऊजचे पीस, नारळ, छोट्या ज्या बांगड्या असतात, सौभाग्य अलंकार ते वाहावेत, वस्त्र वाहावीत, त्याचबरोबर हळदी कुंकू आणि फुले वाहावीत। याप्रमाणे ही पूजा संपन्न करावी। त्याचबरोबर शिवलिंग आणि सख्यांना स्नान घालणार त्यावेळेला दुर्वांच्या साहाय्याने त्यावर पाणी शिंपडायचं, त्याचबरोबर पंचामृत शिंपडावे व पुन्हा पाणी शिंपडून याप्रमाणे स्नान घालावे आणि इतर पूजा करून घ्यावी। या दिवशी संपूर्ण दिवसभर कडक उपवास केला जातो। फळांचा नैवेद्य दाखवून आरती केली जाते। तर हा उपवास का करतात? तर कुमारिका चांगला पती मिळावा, तसेच विवाहित स्त्रिया पतीला दीर्घायुष्य लाभावे, संसार सुखाचा व्हावा यासाठी हे व्रत केले जाते। त्याचबरोबर रात्री विविध खेळ खेळून रात्र जागवली जाते व दुसऱ्या दिवशी पुन्हा आरती करून नैवेद्य दाखवला जातो। याचबरोबर या मूर्तीचे पाण्यात विसर्जन केले जाते। यानंतरच उपवास सोडला जातो। याला पारणे असे म्हणतात। तर आता आपण याची कथा जाणून घेऊया। हिमालय पर्वतराजाची कन्या पार्वती ही उपवर झाली व नारदाच्या सल्ल्याने तिच्या पित्याने तिचा विवाह विष्णूशी करण्याचा बेत केला। मात्र पार्वतीच्या मनात शंकराला वरण्याचे असल्याने तिने आपल्या सखीकडून पित्यास निरोप पाठवला की तुम्ही मला विष्णूच्या पदरी बांधल्यास मी प्राणत्याग करेन। ती इतक्यावरच थांबली नाही तर आपल्या सखीच्या मदतीने घरातून पळून गेली। अरण्यात जाऊन घनघोर तपस्या केली। सलग 12 वर्ष केवळ रुईची पाने साठून पार्वतीने तपाचरण केले। भाद्रपद महिन्यातील तृतीयेला हस्त नक्षत्रावर पार्वतीने शिवलिंगाची पूजा केली। दिवसभर कडकडीत उपवास केला, जागरण केले। तिच्या तपाने महादेव प्रसन्न झाले। पार्वतीच्या विनंतीला मान देऊन महादेवांनी पत्नी म्हणून तिचा स्वीकार केला, अशी आख्यायिका आहे। अशी ही हरतालिकेची कथा समाप्त झाली। तर आता ही कथा वाचून झाल्यावर किंवा ऐकून झाल्यावर गणपतीची आरती घ्यावी, सुख करता दुःख हरता। यानंतर शिवाची आरती घ्यावी, त्यानंतर हरतालिकेची आरती। आपल्याला इतर आरत्या तर माहिती आहेच, पण हरतालिकेची आरती आपल्याला जर माहिती नसेल तर मी कमेंट सेक्शन आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर याचबरोबर आपली ही हरतालिकेची कथा
आणि माहिती समाप्त झाली. एक महत्त्वाची सूचना, आपल्यापैकी कोणी मासिक धर्मात असाल, आपण फक्त उपवास धरावा, मात्र पूजा वगैरे करू नये 5 दिवस झाल्याशिवाय. व जर कोणी गरोदर असेल तर त्यांनीही फळं आणि दूध घेऊन हा उपवास करू शकता. पूजा मात्र करू नये, पत्री वाहू शकता. जय जय गुरुदेव दत्त.